नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लोकप्रतिनिधींनी पाय जमिनीवर ठेवूनच लोकहिताची कामे करावीत। खासदार सुनील तटकरे यांची नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना सूचना। म्हसळ्यात भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न। नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद व म्हसळा पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 6च्या 6 जागांवर दणदणीत विजय मिळवून षटकार मारला आहे। निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य यांची विजयी मिरवणूक आणि भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शहर कन्याशाळा प्रांगणात आयोजित करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करून तमाम मतदार बंधू भगिनींचे आभार मानले। यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी लोकप्रतिनिधींनी आपले पाय जमिनीवरच ठेवून लोकहिताची कामे करावीत असा मोलाचा सल्ला देऊन जनतेची कामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने पवार कुटुंबीय आणि संपूर्ण राज्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुःखद वातावरणात आहे। अजितदादांच्या निधनानंतर अनेक टीकांना सामोरे जावे लागले, परंतु त्यातून देखील सावरत अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी पक्षाची धुरा हाती घेऊन आम्ही सर्व मंडळींनी वहिनींच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्धार केलेला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात घवघवीत यश प्राप्त केलेले आहे। रायगड जिल्हा परिषदमध्ये सत्ता असणे महत्त्वाचे असल्याने भाजपसोबत निवडणुकीपूर्वीच युती केलेली होती। त्याचबरोबर काहींना वाटत होते की आमच्याच पक्षाची एकहाती सत्ता जिल्ह्यात राहील, परंतु तसे झाले नाही। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने आम्ही एकत्रित बसून जिल्हा परिषद सत्तेमध्ये शिवसेना पक्षाला सामावून घेण्याचा विचार केला आहे। त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य यांना देखील सोबत घेतले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात विकासाला अधिकाधिक गती प्राप्त होणार आहे। म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्थलांतर आहे। याची जाणीव आम्हाला असून हा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न येत्या 3 वर्षात सोडवला जाईल। यासाठी राज्यातील मोठमोठे उद्योगपती यांच्यासोबत आमच्या बैठका देखील झालेल्या आहेत। प्रदूषणविरहित कारखाने उद्योग आणण्यावर आमचे भर आहे, असे खासदार तटकरे यांनी आवर्जून सांगितले। म्हसळा पंचायत समिती इमारतीला म्हसळा तालुक्यातील आंबेत गावाचे सुपुत्र तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर AR अंतुरे साहेब यांचे नाव देण्यात आलेले असल्याने नवनिर्वाचित सभापती पंचायत समिती सदस्य यांनी अंतुरे साहेबांच्या नावाला शोभेल असे कामकाज या कार्यालयातून करावे आणि जनतेने दिलेल्या मतदानरूपी आशीर्वादाला तडा जाऊ न देता विश्वासार्हता जपावी, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले। आयोजित कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांचे हस्ते जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, प्रभारी सभापती बबन मनवे, पंचायत समिती सदस्य लहू म्हात्रे, पंचायत समिती सदस्या प्रियंका प्रसन्न निंबरे, पंचायत समिती सदस्या समृद्धी संदीप चाचले तसेच म्हसळा नगरपंचायतीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांचा नगरी सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे समवेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, गट नेते संजय कर्णिक, माजी सभापती नझीम हसवारे, कुणबी समाज नेते महादेव पाटील, शहर अध्यक्ष रियाज घराडे, महिला अध्यक्षा शगुप्ता जहांगीर यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।